नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा आपला डेली मिनी ब्लॉगचा दिवस आहे आपला 76वा. आणि आपण बघू शकतो की सुरुवात छान अशी ब्रायडल कस्टमरपासून झाली आहे. आणि ओव्हरऑल ह्या कस्टमरनी आधीही ब्लाऊज टाकलेला फिटिंग बघण्यासाठी. त्यांना कस्टमरला फिटिंग खूप आवडली. आता हँडवर्कचे टाकलेत 2 ब्लाऊज आत्ता टाकलेत, अजून आहेत त्यांचे 2 ब्लाऊज, ते नंतर टाकायला येणार. तर आपण जाणार होतो तो कारखान्यात तर इथे बघू शकतो की आपले ओव्हरऑल कुर्ते तर रेडी झालेले आहेत. आता फक्त राहिलेत पॅन्ट्स आणि काहीतरी युनिक जॅकेट एक. त्यानंतर मास्टरकडे गेलो. मास्टर काय करतो इथे, तर इथे काढतोय पर्पल ब्लाऊज. आणि ह्यातले ब्लाऊज तर राहतच नाहीत. ज्या ह्याला स्लॉट येतो तो स्लॉट अख्खा जातो. त्यानंतर हा मास्टर कापड होता कस्टमरची साडी, कारण की ह्यात काहीतरी स्टिच करायचं आपण बघू शकतो. त्यानंतर इथे यो भाई बनवत होता आपला दादा ब्लाऊज. आणि हा मास्टरने घेतलेला काल रात्री 9 वाजता अर्जंटमध्ये, तो द्यायचा आता आपल्याला 12 वाजता. तो बघू शकतो पण केवढी पटापट तयारी चालू आहे. आणि आपल्या देवीचं दर्शन इथे झालेलं आहे. पण बघू शकतो की खूप अशी गर्दी पण होती. गर्दी तर खूपच होती. त्यानंतर आपण म्हणजे आता ही ग्लिम घेतली आहे मॅडमनी. तर मॅडम तिथे ओटी भरत होता. तर ओव्हरऑल आपण बघू शकतो की म्हणजे लाईन देखील खूप होत्या. आज पाऊस होता म्हणून थोडंफार आपल्याला जास्त गर्दी नाही भेटली, तरी दर्शन चांगलं झालं. आणि म्हणजे नाही बोललो तरी अचानक ठरलं की टेमी नाक्याला जायचं, दर्शन घ्यायला आपला. त्यानंतर मग आपण पोचलोच. तर थोडंफार बघू शकतो की वरती पण फार अशी गर्दी. आणि हो, पहिली गोष्ट म्हणजे डेकोरेशन एवढं अप्रतिम केलं आहे ना की असं वाटतं की तिथून निघावंच नाही. त्यानंतर आपण थोडंफार ॲम्बियन्स असं थोडं बसलो, थोडा वेळ तिथे, म्हणजे बसलो म्हणजे उभंच होतो. आपण बघू शकतो की एक शॉर्ट अजून एक ग्लिम टाकली आहे. तर आजचं डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करतो. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.